महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाकडून अशोक मासाळे यांना संधी दिल्याने पक्षात मोठा भूकंप घडलाय। राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्यकारिणीच्या 35 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे दिले। दरम्यान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मृत्यूचा काही जणांना धाक राहिला नसल्याने असे प्रकार होतात। या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार असल्याचं जगदाळे यांनी सांगितले। महापालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुक्रवारच्या महासभेत निवडी पार पडल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2 जागा स्वीकृतसाठी होत्या, तर एका जागेसाठी स्नेहल सावंत यांना संधी देण्यात आली, तर दुसऱ्या जागेसाठी प्रदेश राष्ट्रवादीकडून दिगंबर जाधव यांचं नाव आलं होतं। मात्र ऐनवेळी गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचं नाव काढून अशोक मासाळे यांचं नाव घातलं। या कारभारामुळे संतप्त झालेल्या शहर जिल्ह्याच्या 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केलेत। प्रदेशकडून 2 जणांची नावे आली, त्या पत्रावर असलेलं एक नाव गटनेत्याने परस्पर बदललं असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नसल्यासारखं काही लोक वागतायत। महापालिकेत मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरं नाव घालण्याचं धाडस केले। त्यामुळे गटनेते मेनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी, या विरोधात पक्षात संतापाची लाट आहे। पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे दिलेत, याबाबत प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याचे जगदाळे म्हणाले। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळालाय। लग्नसराई तोंडावर असल्याने ग्राहकांची सोने खरेदीसाठी सराफ बाजारात मोठी गर्दी होती, तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी, 4 चाकी वाहने खरेदीसाठी अनेकांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधलाय। बाजारपेठेत अंदाजे 150 कोटींची उलाढाल झाली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळख असलेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त मानला जातो। या दिवशी केलेली सुवर्ण खरेदी ही शुभ असते, बरकत देणारी असते, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शिवाय लग्नसराई आता सुरू होणार असल्याने लग्नाच्या खरेदीसाठी अनेकांनी अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त साधलाय। सोने खरेदीचा उत्साहात मोठ्या प्रमाणात दिसून आलाय, त्यामुळे सराफ बाजारात ग्राहक फुलून गेला। बांगड्या, पाटल्या, गंठण, साज या दागिन्यांना चांगली मागणी होती। त्याचबरोबर लाईटवेट दागिने, वेडणी, कॉइन्स, चोख सोने यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी होती। तर सोने खरेदीसाठी अनेकांनी लाईटवेट दागिन्यांना पसंती दिली। सोने दरवाढीचा कसलाही परिणाम जाणवला नाही। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बहुतांशी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या शोरूममध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केल्या होत्या। त्या ऑफर्सना ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलाय। मोबाईल रिटेल चेन्सची सर्वच दुकाने गर्दीने ओसंडून वाहत होती। सांगली शहरासह परिसरात सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली। गेल्या 4 दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। दरम्यान पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं होतं, तर वीज देखील गुल झाली होती। गेल्या आठवड्यात तापमानात वाढ झाली होती, त्यामुळे हवेत प्रचंड उकाडा जाणवत होता। हवामान खात्याने रविवारी अवकाळी पावसाचा इशारा दिला होता। सायंकाळी 5च्या सुमारास आकाशात काळं ढग दाटून आलं आणि वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। शहरातील अनेक भागात मोठ्या आकाराच्या गारांचा वर्षाव झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले। काँग्रेस कमिटी, स्टेशन चौक, झुलेलाल चौक, छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसर, भाजी मंडई आदी भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। वादळी पाऊस असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलाय। वीज पुरवठ्यातही काही ठिकाणी खंड पडल्याचं समोर आलंय। दरम्यान हवामान खात्याने पुढील काही दिवसात अशाच प्रकारच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। माझी निवड ही कायदेशीर असल्याचा दावा सांगलीचे राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक अशोक मासाळे यांनी केलाय। राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी माझी कायदेशीर प्रक्रिया राबवूनच माझी निवड केली, मात्र मला बदनाम करण्याच्या उद्देशानेच माझ्यावर आर्थिक व्यवहाराचे आरोप केले जात असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक अशोक मासाळे यांनी केलंय। मी पक्षाकडे रितसर मागणी केली होती। मी पक्षाच्या सांगण्यावरून महापालिका निवडणुकीत माघार घेतली आहे। त्या बदल्यात मला स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द पक्षनेत्यांनी दिला आणि तो त्यांनी पाळला, असंही अशोक मासाळे सांगितले। सांगलीत अक्षय तृतीय आणि भगवान परशुराम जयंतीनिमित्त निघालेली ब्राह्मण एकतेची शोभायात्रा उत्साह, श्रद्धा आणि एकात्मतेचा सुंदर संगम ठरली आहे। पाऊस, वादळ आणि गारपीट अशा प्रतिकूल हवामानालाही न जुमानता महिला, पुरुष, युवा आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जय श्रीराम आणि जय परशुरामच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला। सारस्वत ब्राह्मण समाज, चित्तपावन परिवार, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाज तसेच राजस्थान आणि गुजराती विप्र समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती। परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही मिरवणूक
गणपती मंदिरातून श्रीफळ वाढवून प्रारंभ झाली। यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी आणि केळकर महाराज उपस्थित होते। भगवे फेटे, पारंपरिक पोशाख आणि हातात भगवे झेंडे घेतलेले सहभागी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह उत्साहात मार्गक्रमण करत होते। टिळक चौक, हरवट रोड, मारुती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला। पुढे राजवाडा चौकात श्रीमंत पटवर्धन राजेंना अभिवादन करण्यात आलं। मार्गात विविध ठिकाणी मिरवणुकीचं जल्लोषात स्वागत करण्यात आले। अचानक पाऊस आणि गारांचा मारा सुरू झाला, तरीही विशेषतः महिला सहभागी ठामपणे उभ्या राहून एकतेचा संदेश देत राहिल्या। शेवटी विलिंग्डन कॉलेज येथे या शोभायात्रेचा समारोप झाला। जन्मकाळ आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सांगली जिल्ह्यासह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। सांगलीतील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात गोळीबार करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल अरुण पोद्दार याच्यासह तिघांना थरारक पाठला करून जेरबंद करण्यात आलं। शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे। टोल्यासह दिलावर इलाही, जमादार सुधीर उर्फ कांचामाळी या दोघांना अटक करण्यात आली आहे। उद्या तिघांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल। संशयित टोल्या, दिलावर आणि कांचा हे राम मंदिराजवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात शुक्रवारी थांबले होते। त्यावेळी निलेश प्रमोद जाधव आणि त्याचा आत्तेभाऊ अजय माने हे तिथे आले। अजय हा टोल्या याच्या मुलाच्या वाढदिवसाला आला नव्हता, यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली। वाद टोकाला गेल्यानंतर अजय माने याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी टोल्याने दिली आणि दिलावरच्या कमरेला लावलेलं पिस्तूल काढत हवेत गोळी झाडली। त्याचवेळी दिलावर कोयता घेऊन आला। टोल्याने अजयच्या दिशेने पिस्तूल रोखलं, त्यावेळी निलेश त्यांना रोखण्यासाठी गेला, त्यावर निलेशवर गोळीबार करण्यात आला। गोळी जाधव याच्या गुडघ्याखाली लागून तो जखमी झालाय। त्यानंतर टोल्या आणि साथीदारांनी पळ काढला। सांगली जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। शहरातील लिंगायत बोर्डिंग परिसरात सुरुवातीला जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। यानंतर जयंतीनिमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य बसवज्योत रॅली मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाली आहे। महात्मा बसवेश्वर महाराजांनी दिलेला समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सांगली शहरातील विविध भागातून लिंगायत समाजातील हजारो बांधव, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। रॅली दरम्यान बसवेश्वर महाराजांचा विजय असो, समतेचा संदेश घराघरात पोहोचवूया अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। समाजातील एकजूट, श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचं प्रेरणादायी दर्शन या रॅलीतून घडले। या प्रसंगी सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील, स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचं स्मरण करून समाजाने त्यांच्या शिकवणीप्रमाणे एकत्र राहून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन केले। तासगाव शहरासह तालुक्यातील निमणी, नागाव, गोटेवाडी तसेच काही भागांना सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीने झोडपलं। सुमारे सव्वा तास सुरू असलेल्या या वळीव पावसाच्या तडाख्यामुळे द्राक्षबागा, आंबा, ऊस, केळी आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। आगाप द्राक्षबागांची छाटणी करून फुललेल्या कोवळ्या काड्यांवर गारांचा जोरदार मारा झालाय। त्यामुळे अनेक बागांमधील काड्या मोडल्या, पानगळ झाली, तसेच काड्यांना जखमा झाल्याने द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये। शेकडो एकर द्राक्ष बाग बाधित झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना गारपिटीचा फटका बसतोय। यापूर्वी 2018 मध्ये मार्च महिन्यात गारपीट आणि पावसामुळे 2000 एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं। यंदा पुन्हा गारपिटीमुळे अनेक द्राक्ष उत्पादकांवर दुबार छाटणी घेण्याची वेळ येणार आहे। मात्र पूर्वी दुबार छाटणी केलेल्या काही बागांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जखमी काड्यांना माल येईल की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। गारपिटीसोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने काही काळ वीज पुरवठा खंडित झाला, तर गारांच्या मारामुळे काही ठिकाणी सिमेंट पत्रेही फुटल्याची माहिती समोर आली आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कुपवाड शहरासह सावळी, तानंग, कानडवाडी आणि बामणोली या गावांना रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। सायंकाळी निसर्गाने अचानक आपला रौद्र अवतार दाखवला। दिवसभर कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना सुमारे 5च्या सुमारास आकाशात काळं ढग दाटून आलं आणि क्षणात वातावरण बदललं। सुरुवातीला विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याने थैमान घातलं। झाडांची फांदी हलू लागली, धुळीचे लोट उडू लागले आणि काही क्षणातच गारांचा वर्षाव सुरू झाला।
या गारपिटीचा मारा इतका प्रचंड होता की रस्ते, मोकळी मैदाने आणि घरांच्या छपरांवर गारांचा जाड थर साचला. परिसरात अक्षरशः पांढरा शुभ्र झालर पसरल्यासारखा दिसून लागला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. घराबाहेर असलेले लोक आसरा शोधू लागले तर दुचाकीवर आणि पादचारी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी झटत होते. यावेळी जनावरांचीही चांगली सारंभ उडाली. चरण्यासाठी गेलेली जनावरे सैराभैरा धावू लागली. महावितरण विभागाने तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. काही ठिकाणी वाऱ्याच्या जोरामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.